नमस्कार मंडळी. सध्या कोथिंबीर स्वस्त आहे का हो? आमच्याकडे तरी अजून सध्या तरी थोडी स्वस्त आहे. म्हणजे आता उन्हाळा लागायचा आहे, हळूहळू महाग होईल. पण म्हटलं तोपर्यंत आपली कोथिंबीर खाऊन घ्यावी. सध्या वड्या वगैरे भरपूर झाल्या इतक्या दिवस हिवाळ्यामध्ये. पण आता जरा कोथिंबीर अजून येते, तर म्हटलं मग भाजी पण करावी त्याची. कारण का ना 2-3 गड्ड्या आणल्या होत्या कोथिंबीरच्या आणि वडी भरपूर वेळा झालेली आहे. म्हणून मी ही भाजी केली. तर हे बघा अशी केली मी भाजी. तर तेलामध्ये मी ना हिंग जिऱ्याची फोडणी केली. भरपूर हिंग घातला आणि तीळ पण भरपूर घातले आणि ही अशी नंतर धुतलेली कोथिंबीर घातली बघा त्याच्यामध्ये आणि ती थोड्याने लगेचच अशी अकसून येते बरं का. आणि त्याला शिजायला काही वेळ नाही लागत आणि छान चटपटीत होण्याकरता मी हे सगळे मसाले घातले. मीठ घातलं, घरचा मसाला होता तो घातला, लाल तिखट, धना जिरा पावडर आणि छान चटपटीत होण्याकरता हा चाट मसाला घातला थोडासा. खूप छान लागतं ह्यानी. आणि नंतर थोड्या वेळाने मी हे डाळीचं पीठ घातलं 3-4 चमचे आणि लगेच ही रेडी होते भाजी. फक्त थोडंसं खाली लागू नये ना डाळीचं पीठ घातल्यानंतर, म्हणून मी थोडंसं तेल घातलं बरं का आणि मंद गॅसवर ठेवून दिलं. आणि इकडे मी हे बघा वरणाची तयारी केली. मी कुकरमध्ये काय केलं होतं, मुगाची डाळ आणि थोडीशी मेथी होती, तर ती एकत्र करून शिजवून घेतली होती. मग त्याच्याकरता इकडे मी भरपूर लसणाची फोडणी केली आणि त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं फोडणीमध्ये. आणि बघा मस्त असे मी फोडणीला टाकलं हे वरण. खूप छान झालं हे. त्याच्यावर नंतर कोथिंबीर, मीठ आणि लाल तिखट एवढंच घातलं तर हे सुंदर वरण झालं. आणि इकडे माझी कोथिंबीरीची भाजी पण झाली छान वडीच्या चवीची अशी. आणि नंतर मी वरून नंतर भरपूर तीळ घातले बरं का. खूप छान लागतात असे वरून तीळ घातल्यानंतर. तर कशी वाटली? तुम्ही करता का कोथिंबीरीची भाजी? आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगा की तुम्ही कशी करता? वेगळा काही प्रकार करत असेल तर ते पण सांगा, म्हणजे मी पण करून बघेन.